राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विषयक निर्णयावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले असून जिल्हा परिषद शाळांसाठी लागू करण्यात आलेल्या संच मान्यता संदर्भातील शासन निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असता अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोंझरी येथे आज शिक्षकांसोबत आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या या जीआरची होळी करत सरकार विरोधात आवाज उठवला। राज्य सरकारने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागासंबंधी काढलेला जीआर, ज्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संच मान्यतेसाठी काही नवीन निकष लावण्यात आले असून तो जीआर आता वादात सापडला आहे। या जीआरच्या विरोधात अमरावतीच्या गुरुकुंज मोंझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिक्षकांसह आंदोलन छेडलं। सरकारने काढलेल्या या आदेशाची प्रतिकात्मक होळी करत या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडकळीस येईल असा आरोप त्यांनी केला आहे। बच्चू कडू म्हणाले की हा शासन निर्णय आहे, जिल्हा परिषद शाळांचा घात करणारा आणि बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्काचा भंग करणारा आहे। त्यांनी शासनावर टीका करत म्हटलं की सरकारने भूमिका स्पष्ट करून हा जीआर तात्काळ रद्द करावा। शिक्षकही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून ते देखील सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत आहेत। हे प्रकरण आता अधिक गंभीर होत चाललं असून शिक्षण व्यवस्थेला पुन्हा एकदा राजकीय वादळाचा सामना करावा लागतो आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। पुण्यासाठी काढलेली यात्रा आहे, हे सरकारचं मोठं अपयश आहे आणि सरकारनं ही चूक कबूल केली होती अमित शाह साहेबांना। आम्ही जर तिथं 2-3 शिपाई ठेवले असते तर आम्ही पाहिजे ही घटनाच घडली नसते। आणि मग 24-28 लोकांच्या मृत्यू प्रकरणी खरे जबाबदार कोण आहे? तसं अतिरेकी जबाबदार तर आहेच, पण त्याला आढळणारी आमची यंत्रणा गेली कुठं होती? त्यांनी काय केलं होतं तिथे? तर 2000 आम्ही पाहतोय आमचे पर्यटक होते, तिथं तुमचा सैनिक का नव्हता? त्याचं उत्तर सरकारनं का देत नाही? स्पष्टीकरण सरकारनं दिलं पाहिजे आणि का नव्हतं त्याचं कारणही दिलं पाहिजे, पण ते देत नाही। आणि मग त्याच्यासाठी खरं तर ही जबाबदारी आज जे आपण पाहतोय का आज जे काही युद्ध स्थिती आज निर्माण होत आहे याचं कारण फक्त त्यावेळची जिथली यंत्रणा कुशल ठरली, त्याचं खरं तर स्पष्टीकरण आलं पाहिजे। आणि त्या होईल का नाही ते सांगता येत नाही। त्यामुळे आतापासून स्वबळ मला वाटते आता ते हा प्रश्न आम्हाला आहेच नाही, आम्ही पहिल्यापासूनच स्वबळावर लढत आलो। खरं तर त्यांच्या अंतर्गत आहे शिंदे सेनेचं काय करणार, अजितदादा पवारचे राष्ट्रवादी काय करणार आणि मग हे भाजप काय करणार। म्हणजे विधानसभेसाठी सत्तेत यासाठी युती आणि आता सत्ता आली तर यांना सगळ्यांना बाजूला काढून व्यवस्थित मी सांगतोय नकाशावर जसा पाकिस्तान दिसतानी पाहिजे तसं भाजपचं दुसरं आम्ही पाहतोय एक ब्रीद आहे का पुढच्या निवडणुकीत ते शिंदे साहेब आणि अजितदादाला ठेवणार नाही अशी अवस्था आहे। ते दिसणारच नाही राजकारणात हे दोन्ही लोक आणि भाजपची मोठी खेळ आहे। अजूनही आम्ही तुम्हाला सांगतोय का मुंबईमधल्या मराठी माणसाची टक्केवारी मतदानाची टक्केवारी कमी करण्याचे षडयंत्र घालतात। ते असं आहे का मराठी माणसाचं मतदान हे कोकणातही आहे आणि मुंबईतही आहे आणि जे दोनही ठिकाणी जर मतदान ठेवलं तर त्याच्यावर 15,000 रुपये देणार, कोणती योजना भेटणार नाही असा अंतरून शासन निर्णयाची शासन निर्णय काढण्याची मला वाटतं सुरुवात झाली। भाजपचे मोदी आंदोलनाच्या संदर्भात आज पहिले द्यायचं होतं संघटनेच्या संदर्भात काही प्रश्न येलेले आहे। प्रहार शिक्षण संघटना गेल्या साधारणतः 15-20 वर्षापासून प्रहार शिक्षण संघटना काम करते आणि नागपूर विभागातले दमदार शिक्षकांचं नेतृत्व श्री अजय गोयल सरांना शासन निर्णय हा शासन निर्णय म्हणजे त्या दिवसचा हा शिक्षणासाठी असलेला काळा दिवस आहे। माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद करायची, तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे। हे खाजगी विना अनुदानित शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खाजगी विनाअनुदानित आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून। साध्या गोष्टी आहे का 76 जर तुमचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार, 75 असेल तर मग शिक्षक
75 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग त्या विषयाचं शिक्षण पाहिजे त्या विषयाचं शिक्षण तर भेटणारच नाही. एकंदरीत राईट टू एज्युकेशन हा कायदा असा म्हणतं का एकही 14 वर्षाच्या आतील एकही विद्यार्थी विना शिक्षणाशिवाय राहता कामा नये. त्या कायद्याचं उल्लंघनच 15 मार्च 2024चे शासन एकाकडे सरकारच कायदे मोडीत काढत असेल. राईट टू एज्युकेशनच्या कायद्याची अंमलबजावणी न करता उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल तर कायद्याच्या चाकोरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर कानफडीत मारण्याची गरज आहे. आम्ही या शासन निर्णयाची आम्ही भूमी करणार आहोत. कारण इथे गावखेड्यातल्या असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्याच्या जवळपास म्हणजे जिथं दूर दूर आम्ही पाहतो ज्या शाळा भेटणार नाही अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं खऱ्या अर्थानं एकंदरीत मांडलेला दिसतं. आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचा निर्णय टोकाचं आंदोलन आम्ही करणार आहोत. पहिलं आंदोलन का प्रत्येक शिक्षकांच्या घरावर जर शासन निर्णय नाही परत घेतला नाही 15 मार्च 2024चा तर आमचं तुम्हाला मत असं सरळ एक आम्ही आंदोलन मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. ते मग आम्ही सांगितलं होतं का जसं सोन्या चांदीचा देव दिले आहे चोराचं देव राजकारणी देव दिले मताचं आणि मग त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून सुरू करणार आहोत. आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरिबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली. शिक्षणच खतम करायचं. मी लक्षात घ्या पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नेऊन शिक्षण भेटत नाही अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करतो.